तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है। हिंदी गीतकार तन्वीर गाजी यांच्या ह्या काव्यपंक्ती माजी आमदार प्रमोद जठार यांच्या विद्यमान राजकीय कारकिर्दीला चपकल लागू पडतात। प्रमोद शांताराम जठार राजकारणी हा समाजकारणी, साहित्यिक, व्यासंगही असू शकतो याचा प्रत्यय देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यक्तिमत्व। माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कार्याचा हा थोडक्यात आढावा। लालबाग परळमध्ये वाढलेल्या प्रमोद जठार या बंबईच्या छोऱ्याने आपल्या सिंधुदुर्गातील मूळ गावाशी असलेली आपली नाळ कधीच तोडली नव्हती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झालेल्या प्रमोद जठार यांनी आप्पा गोगटे यांच्या निधनानंतर सिंधुदुर्गात जेव्हा भाजपा नगण्य अवस्थेत होती त्या खडतर काळात 2007 साली सिंधुदुर्गातील राजकीय पटलावर एंट्री घेतली। भाजपा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पक्ष संघटनेचे काम करताना सोबतीला भाजपाचे असलेले 2-4 मावळे घेऊन त्यावेळेचे अतिबलाढ्य राजकीय विरोधक असलेल्या राणेंच्या साम्राज्याशी 2 हात करायला जठार यांनी सुरुवात केली। विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्यिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक उपक्रमांतून प्रमोद जठार यांनी आपली वेगळी छाप कणकवली विधानसभा मतदारसंघावर पाडली। राजकीय धुरंधर आणि विश्लेषकांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल असा अविश्वसनीय असलेला 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीतील आपला विजय मिळवत प्रमोद जठार आमदारही झाले। मध्यंतरीच्या काळात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली, अनेकांनी पक्ष बदल केला, मात्र प्रमोद जठार यांनी आपले RSSचे संस्कार जपत कायम भाजपा पक्ष संघटनेचेच काम केले। काल, आज आणि उद्याही फक्त भाजपा या विचाराने चालणारा आणि आधी राष्ट्रहित, नंतर पक्षहित आणि नंतर मी या मंत्रावर प्रमोद जठार यांनी आजवर आपली राजकीय कारकीर्द सुरू ठेवली आहे। आमदारकीची टर्म संपल्यानंतरही कुठलेही वैधानिक पद नसतानाही विकास कामांसाठी कोट्यावधी निधी आणायचे कसब फक्त जठार यांच्याकडेच आहे। कोकणातील कुलूपबंद असलेली घरे, ओस पडलेली अंगणे कायमस्वरूपी कोकणी माणसांनी गजबजून जावीत यासाठी लाखोंच्या संख्येने स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी आजही जठार संघर्ष करत आहेत। मागील 2 ते 2.5 वर्ष फिर एक बार मोदी सरकार याच एका ध्येयाने प्रेरित होऊन पायाला भिंगरी लावून जठार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पक्ष बांधणीसाठी मेहनत घेत आहेत। विशेषतः ज्या रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा कमकुवत आहे तिथे जठार यांनी पक्ष संघटना बांधणीसाठी घेतलेली मेहनत काबिले तारीफ अशीच आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ प्रमुखपदी भाजपाकडून प्रमोद जठार यांची नियुक्ती झाली आणि अक्षरशः रान पिंजून काढावे त्या पद्धतीने प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघात भाजपा पक्ष संघटना मजबूत केली। पक्ष संघटनेचे शेवटचे टोक असलेला बूथ अध्यक्ष नियुक्ती करत 3 विधानसभा मतदारसंघात 1000हून अधिक बूथ सक्षम केले। प्रमोद जठार यांनी या मतदारसंघात घाम गाळून केलेल्या मशागतीमुळेच आता लोकसभा निवडणुकीत विजयाचे पीक घेण्याचे स्वप्न भाजपा पाहत आहे हे दुर्लक्षून चालणार नाही। लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच प्रमोद जठार यांनीही आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलून दाखवले। जठार यांनी मागील 2.5 वर्षात पक्ष संघटना बांधण्यासाठी घेतलेली अथक मेहनत पाहता जठार यांची निवडणूक लढविण्याची मनीषा साहजिकच होती। मात्र जेव्हा महायुतीचा उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे नाव पुढे आले तेव्हा पक्षहित लक्षात घेत जठार यांनी कोणतीही कुरबूर केली नाही हे विशेष आहे। येथेही जठार यांनी आधी पक्षहित नंतर मी याच तत्वाला प्राधान्य दिले। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या बांधणीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्थापत्यकार हिरोजी इंदुलकर यांना जे हवे ते मागा असे सांगितले। स्वामी सेवेठाई सदैव तत्पर असलेल्या इंदुलकर यांनी क्षणही न दवडता छत्रपतींना सांगितले की रायगडावरील जगदीश्वर मंदिराच्या राजप्रवेशद्वारावरील पायरीवर माझे नाव कोरावे। माझ्या नावाच्या पायरीवर जेव्हा माझ्या छत्रपतींचा पदस्पर्श होईल तेव्हा मला तुम्ही आशीर्वचन दिल्याचे जाणवेल। आजही रायगडावरील ती पायरी हिरोजी इंदुलकरांच्या स्वामी भक्ती आणि योगदानाचे महत्त्व सांगत आहे। केंद्रीय मंत्री राणेंच्या रूपाने प्रथमच कमळ निशाणीवर भाजपा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहे। अब की बात 400 पार, फिर एक बार मोदी सरकार या स्वप्नपूर्तीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत जेव्हा कमळ इतिहास घडून विजयी होईल तेव्हा प्रमोद जठार यांच्या त्यागाची आठवण सुद्धा राजकीय पटलावर सर्वांच्या स्मरणात कायमच राहील। पक्षहित प्रथम मानत अव्याहत जनसेवा करणाऱ्या प्रमोदजी जठार यांना भावी काळात सुयोग्य राजकीय स्थान मिळो आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच वाढदिवशी सदिच्छा। लेखक राजन चव्हाण।